आता भोगी आली आहे, तर भोगीची ही मिक्स भाजी कशी बनवायची ते बघूया. आता भोगीच्या मिक्स भाजीमध्ये बघा वेगवेगळ्या भागांनुसार थोडाफार बदल होऊ शकतो. कारण प्रत्येक ठिकाणच्या हवामानानुसार पीक-पाणी घेतलं जातं आणि तिथलं खानपान सुद्धा त्यावरच अवलंबून असतं. तर या भोगीच्या मिक्स भाजीमध्ये मी शेंगभाज्या आणि फळभाज्या असं वेगवेगळं करून घेते. तर शेंगभाज्यांमध्ये वालाची शेंग, हिरवी पापडी, डबल बी, पावटा, तांबडी पापडी, हरभरा, शेंगदाणे तर अशा या कोणत्याही भाज्या तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असतील त्या घेऊ शकता. तर मी एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि फळभाज्यांमध्ये वांग, बटाटा, गाजर, ऊस, बोरं या भाज्यांपैकी कोणत्याही भाज्या तुम्ही घेऊ शकता. तर बघा आमची आजी म्हणायची, की सवाशीणबाईंनी ना भोगीच्या दिवशी ही मिक्स भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी खायचा मान असतो. जरी त्या दिवशी उपवासाचा वार आला असेल, तरी सुद्धा उपवास सोडायला ही भाजी भाकरी आमची आजी आमच्या आईला खायला सांगायची. तर या भोगीला ही मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी तुम्ही सुद्धा बनवा आणि तेवढं जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा.